नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ऋषिकेश ओवीला आता थोपटून आपल्या मांडीवरती तिचं डोकं घेऊन तिला शांतपणे झोपवत असतो. तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि ऋषिकेशला म्हणत असते की पाणी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की जानकी बघ ना, माझी ओवी किती शांतपणे झोपली आता. तुला माहिती आहे, काही दिवस मला खूप टेन्शन होतं, कारण माझ्या ओवीची दिवाळी कशी जाते काय माहिती, असा प्रश्न मला पडला होता. पण तिने आज तिच्या मनासारखे फटाके फोडले आणि ती किती आनंदी होती, तू बघितलंस ना. तिला इतके फटाके फोडताना बघून तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, तो आनंद बघून मी सुद्धा समाधानी झालो. म्हणजे माझी मुलगी फटाके फोडेल की नाही, तिची दिवाळी कशी साजरी होते, कशी नाही, एवढे प्रश्न मनामध्ये होते. पण आज सगळे प्रश्न संपले. तिला खुश बघून मलासुद्धा खूप जास्त खुशी मिळाली. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की जानकी, आज माझ्या ओवीच्या चेहऱ्यावरचं हसू बघितल्यानंतर माझ्यातला बाप जिंकला. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, तुमच्यामधला बाप तर जिंकला, पण तुमच्यातला भाऊ आणि मुलगासुद्धा जिंकायला नको का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, तुम्ही आज सकाळी जे काही ओवीसमोर बोललात ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. अजून ती आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये सगळ्या माणसांची चित्र रंगवत असते. सगळीजणं तिला तिची स्वतःची हक्काची माणसं वाटतात आणि जर तुम्ही तिच्यासमोर असं काही बोललात तर तिच्या बालमनावरती काय परिणाम होईल? आपण तिला हे संस्कार देणार आहोत का? तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, मी काही चुकीचं बोलत नाही आहे. अगं, कधीही माणसाच्या समोर सत्य आलेलं चांगलं असतं. आता तिच्यासमोर फक्त दोन आणि हक्काची माणसं तिच्याजवळ आहेत. तिचे आई वडील, जे तिला कधीही हट करणार नाही, कधीही तिला सावत्रपणाची वागणूक देणार नाही. आणि ती जी 8 माणसं आहेत ना, ती खोटी माणसं आहेत. ती कधी तिला धोक्का देतील, कधी तिला हर्ट करतील, काही सांगता येत नाही. मग ती माणसं जी कधीही घरातून बाहेर काढू शकतात, अशा माणसांचा तिच्यासमोर खोटा आदर्श ठेवण्यापेक्षा खरं आलेलं कितीही चांगलं. तू काय कमी केलंस त्या घरासाठी? तरीसुद्धा तुला घरातून बाहेर काढलं ना. नानांनी तुझ्याकडे बोट दाखवलं आणि मला सावत्रपणाची वागणूक देण्यात आली. तुला माहिती आहे जानकी, कधी तुझा तळतळाट, असं म्हणून तो काही पुढे बोलायला जाणार तेव्हा जानकी त्याच्या तोंडावरती हात ठेवते. जानकी म्हणते की ती सगळी आपली माणसं आहेत. आपल्या माणसांचा असा तिरस्कार करू नये, त्यांच्याविषयी एवढं वाईट बोलू नये. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. मी तुझ्या एवढा चांगला नाही आहे जानकी. आणि तो झोपून जातो. तेव्हा जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतरला तिथे सकाळी आता जानकी येते आणि म्हणते, ऋषिकेश, हे बघा तुमचा गरमागरम चहा. याच्यामध्ये मी छान आलं, वेलची सगळं घालून छान चहा बनवलं आहे. घ्या बरं तुम्ही. दुसरा कप तुम्ही नेहमी घेता ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, पण आता ही सवय मला मोडायची आहे. आता मी सकाळचा फक्त एकच चहा घेणार. कारण का कसं आहे ना, आपल्याला पैसे वाचवावे लागतील आणि त्यासाठी थोडी बचत तर करावीच लागेल ना जानकी. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही असं करणार आहात तर. ऋषिकेश, काटकसर आणि बचत याच्यामध्ये फरक असतो. तुम्हाला काटकसर करायची गरज नाही, एवढा जीव मारून जगायची गरज नाही आहे तुम्हाला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तू म्हणतेस ना की बचतसुद्धा थोडीफार केली पाहिजे. आपण आत्तापासूनच ती सुरुवात करूया आणि मी माझ्यापासूनच करतो. आता फक्त मी एकच चहा घेणार. माझ्यासाठी दुसरा चहा तू करत जाऊ नकोस. उगाच कशाला ना पैसे वाया घालवायचे. दूध, साखर, चहापत्ती सगळं काहीच वाया जातं. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऋषिकेश, एवढा विचार का करताय? अहो, आपल्याकडे थोडे पैसे आहेत ना, मग मनासारखं जगायलासुद्धा नको का? पण हे बघा, आता याच्यामध्ये माझी साखर, चहापत्ती, दूध सगळं काहीच वाया गेले, गॅससुद्धा. मग आता या चहाचं काय करू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, हा चहा मी घेतो आहे, पण उद्यापासून माझ्यासाठी एक्स्ट्रा चहा करायची गरज नाही आहे. नको मला तो चहा आता. तेव्हा इथे ओवी येते आणि म्हणते, माझी बॅग कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते, ती बघ तिथे ठेवली. पसारा आवरला आहे सगळा मी. आता कशाला हवी आहे बॅग तुला? तेव्हा ओवी म्हणते, आई, अगं टीचरने तुझ्यासाठी एक चिठ्ठी दिली होती, ती चिठ्ठी द्यायची आहे. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे आता आठवण आली आहे का टीचरने तुला चिठ्ठी दिली त्याची? तेव्हा इथे ओवी आता म्हणते की आई, हे घे चिठ्ठी घे. आणि ओवी चिठ्ठी देऊन आता बाहेर खेळायला निघून जाते.
तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो मॅडमने चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की आता आपल्या ओवीची सेकंड टर्मची फी भरायची आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपल्याकडे जे काही पैसे उरलेत ना त्याच्यातून आपण आता शाळेची फी भरूया. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण शाळेची फी भरल्यानंतर आपल्याकडे जास्त पैसे उरणार नाही आहेत. ऋषिकेश म्हणतो, काही हरकत नाही, आपल्याकडे जे काही थोडेसे पैसे आहेत ना त्याच्यातले 5,000 रुपये घर खर्चासाठी बाजूला काढून ठेव आणि बाकीचे पैसे आपल्या ओवीची फी भरून टाक. नंतरला जे काही करायचं आहे ते तर आपण करूच. परिस्थितीची 2 हात करायला आपण दोघे कधीही घाबरलेलो नाही. तेव्हा आपण आता पुन्हा कष्ट करू आणि ओवीसाठी पैसे जमा करू. त्यानंतरला एक म्हातारी इथे जानकीकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की दिवाळी. तेव्हा इथे जानकी आधीच ऋषिकेशला म्हणालेली असते की आता आणखीन खर्च नको, म्हणजे इथे खर्चाला आता फाटे फुटायला नको, नाहीतर मग एवढे पैसे आपण कुठून आणणार. तेवढ्यातच इथे ऋषिकेश म्हणतो, आता म्हणालीस ना तू जानकी की खर्चाला फाटे फुटायला नको म्हणून, आणि बघ त्याची सुरुवातसुद्धा झाली. तर इथे ऐश्वर्या आता गेटअप चेंज करून आलेली असते, एका म्हाताऱ्या बाईचं रूप धारण करून आलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण ऋषिकेश, अशा माणसांना तर पैसे दिले पाहिजेत ना, कारण ते लोक आहेत म्हणून तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो. म्हणून इथे आता जानकी येते आणि दिवाळीसुद्धा देते आणि म्हणत असते की तुमच्यासाठी फराळसुद्धा दिला आहे, प्लीज तुम्ही हा फराळसुद्धा खा. तेव्हा इथे आता ऐश्वर्या तिच्या हातातून फराळ आणि पैसे घेते आणि म्हणते की तुम्हारे घर में खुशी आएंगी, सब कुछ अच्छा होगा, तुम बहुत अच्छी हो, दिल वाली हो, आज के ज़माने में इतने अच्छे लोग कहाँ मिलते हैं, असं ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा जानकी म्हणते की थँक्यू, तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही नको नको, खरंच नको. आणि ती म्हणत असते की मुझे और भी जगह दिवाळी लेने जाना है, मेरे हाथ में जो ये टोकरी है इसमें थोड़ा सामान है, ये टोकरी मैं यहाँ रख सकती हूँ क्या, मैं और जगह जाती हूँ, वहाँ से पैसे लेकर आती हूँ, फिर मैं लेकर जाऊँगी, कोई प्रॉब्लेम तो नहीं. तेवढ्यातच इथे ऋषिकेश आता जानकीला आवाज देतो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता जानकी गेल्यानंतर इथे ऐश्वर्या त्या टोकरीमध्ये तिच्या हातातली पिशवी टाकते आणि म्हणत असते की ही ऐश्वर्या इथे आली आहे ना, मी तुझी दिवाळी कशी साजरी करते ते बघच तू. तर इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, खर्चासाठी यातले 5,000 रुपये बाजूला ठेव आणि बाकीचे पैसे आपण आता ओवीची फी भरून टाकूया. तेव्हा इथे घर खर्चासाठी पैसे बाजूला निघाले की मग महिना आपण व्यवस्थित कसा घालवायचा याकडे लक्ष नक्की देऊ. त्याच्यानंतरला जानकी म्हणत असते की मी हे पैसे आत्ताच बाजूला करून ठेवते. तेव्हा ऐश्वर्या तिथे आलेली असते. ऐश्वर्याने खूप सारे इथे बॉम्ब आणलेले असतात, रस्सी बॉम्ब. ती म्हणत असते की आता काल तुम्ही खूप जास्त फटाके फोडलेत ना, आता हे मी फटाके आणलेत. तेव्हा जानकी, तुझ्या घरामध्ये आता कसा आनंद साजरा होतो ना ते बघच तू. तेव्हा इथे आता ऐश्वर्या तिथे चेहरा बदलून आलेली असते, म्हातारीचं रूप धारण करून आलेली असते. तेव्हा इथे आता तिने त्या फटाक्यांमधून एक आता अशी मसाल्याची रशी सोडलेली असते, कारण तो बारूद असतो. त्याच्यामुळे आता इथे आग लागणार असते, खूप मोठा बॉम्ब फुटणार असतो. जणू काही हे सगळं ते मुद्दामूनच करत असते जानकी आणि ऋषिकेशला त्रास देण्यासाठी. तेव्हा इथे आता ती बॉम्बला आग लावायला जाणार. तिच्या हातामध्ये सुतळी बॉम्बची एक रशी असते, त्याच्यामध्ये मसाला असल्यामुळे आता त्याला पेट घेत घेत त्या रस्सी बॉम्बपर्यंत सगळी आग जाणार असते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, खूप आनंद झाला होता ना तुला, काल तिघंजणं मिळून खूप छान अशी आनंदात दिवाळी साजरी केलीत, मग आता धमाका नको व्हायला का. ही ऐश्वर्या आली आहे ना, आता तुमच्या घरामध्ये जबरदस्त असा धमाका होणार. आणि ती इथे आगसुद्धा लावते आणि म्हणते की तुला तर इथे नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा, किती छान ॲक्टिंग केलीस तू ऐश्वर्या. तर इथे गुलाबदादा आणि सगुना दोघेजण आलेले असतात ऋषिकेश जानकीला भेटायला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे सगुना, गुलाब, तुम्ही, बरं झालं तुम्ही आलात. जानकी, अगं बघ ना बाहेर कोण आलं ते. तेव्हा जानकी येते आणि म्हणते, गुलाबदादा आणि सगुना, तुम्ही दोघंजणं आलात, बरं झालं तुम्ही आलात. दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा येत आहे ना, तेव्हा तुम्ही दोघंजणं इथेच थांबा.
तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की पहिल्यांदा येत आहेत आपल्या घरी दिवाळीच्या दिवशी पाहुणे, मग त्यांचं औक्षण करायला नको का? इथे जानकी म्हणते की सगुणा तू इथेच थांब, तुझं औक्षण करण्यासाठी मी आता ताट घेऊन येते. तेव्हा इथे रश्मी आता जळत जळत अगदी बॉक्सपर्यंत जात असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, अरे काय चाललं या दोघांचं, इथे कशाला उभे राहत आहे, जा ना तुम्ही, जा आतमध्ये तरी जा, नाही तर बाहेर निघून जा. तेव्हा इथे जानकीची घाईघाई आता झालेली असते. ती म्हणत असते की 2 मिनटं फक्त इथे उभे राहा. सकुना म्हणत असते की यांचं घर तर आपल्या घरापेक्षा मोठंच आहे ना, आणि ती मनामध्ये अजूनही खार खाऊनच असते. जानकी ऋषिकेशवरती जळतच असते. तर इथे आता बॉम्ब फुटायला जाणार तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, अरे उठा ना बाजूला, उठा ना, कशाला आला तिथे, मरायला आलायत का? तेव्हा इथे आता गुलाब म्हणत असतो की हे सगळं इथे काय आहे, बघितलं किती छान सजावट केली, किती छान रांगोळी काढली. तेव्हा गुलाबदादा आता हे सगळं बघत असतात. तर इथे फटाके फुटायची वेळ झालेली असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्याला आता भीती वाटत असते. ज्यांच्यासाठी तिने एवढं प्लॅन केलेलं असतं त्याच्यामध्ये आता सगुणा ही फसणार असते. ती म्हणत असते की हा बॉक्स इथे कोणी ठेवला, याच्यामध्ये काय आहे ते बघायला हवं, आणि ती बॉक्स उघडते. तोपर्यंत इथे आग आता लागलेली असते आणि सगळे फटाके आता फुटलेले असतात. खूप मोठा आवाज झालेला असतो. तर हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं असतं, पण त्याबद्दल कुणालाही काही माहिती नसतं. कारण ऐश्वर्या इथे येऊन हे सगळं का करेल असं इथे आता जानकीला वाटतं. पण इथे आता ऐश्वर्यामुळे सगुणाचा जीव धोक्यात आलेला असतो. तिच्या अंगावरती सगळे फटाके फुटलेले असतात. तेव्हा इथे जानकी जाऊन चादर घेऊन येते आणि सगुणाच्या अंगावरती टाकते. आणि इथे आता लगेचच ऋषिकेश, जानकी आणि गुलाब सगुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर डॉक्टर कुठे आहात तुम्ही, लवकर हिला चेक करा, असं इथे आता जानकी म्हणत असते. तेव्हा डॉक्टरसुद्धा लगेच येतात. ऋषिकेश म्हणत असतो की डॉक्टर साहेब, ही आहे सगुणा, गुलाबची बायको. हे दोघंजणं दिवाळीसाठी घरी आले होते. तिथे एका म्हाताऱ्या बाईने तिचा बॉक्स ठेवला होता. तो हातामध्ये घेतल्यानंतर मोठ्याने आवाजाला स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये सगुणा खूप भाजली. माझ्या बायकोने तिच्या अंगावरती ही चादर टाकली आहे, पण तुम्ही लवकरात लवकर चेक करा. तेव्हा इथे डॉक्टर आता इमर्जन्सीमध्ये तिला चेक करण्यासाठी घेतात. तेव्हा जानकी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. जानकी म्हणत असते की हे सगळं नेमकं कसं काय घडलं. तेव्हा इथे गुलाब म्हणतो की काही करा, पण लवकरात लवकर माझ्या बायकोला वाचवा. उगाच मी तिच्याबरोबर भांडत बसलो. मी तिला म्हणालो की असं बोलायची काय गरज आहे, दादा वहिनीकडे आली आहेस ना तर शांत राहा म्हणून, आणि बघा ना अचानक काय झालं. तेव्हा जानकी गुलाबदादा काळजी करू नका, सगुणाला काही होणार नाही आहे, आम्ही आहोत ना सगळेजण तुमच्याबरोबर. ऋषिकेश म्हणतो, गुलाब हे बघ आपण आहोत ना एकत्र, आपण सगुणाला बरं करू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर इथे. तेव्हा इथे जानकीला आठवतं की ती म्हातारी हातामध्ये बॉक्स घेऊन आलेली असते की इथे भगवान तुम्हाला भला करेगा, अशी माणसं आता कुठे असतात आणि हा बॉक्स मी इथे ठेवू का, असं सुद्धा तिने विचारलेलं असतं. तेव्हा जानकी विचार करत असते, कोण असेल ती बाई, एवढा म्हाताऱ्या बाईने तिथे बॉक्स ठेवला आणि नंतरला तो बॉक्स फुटला, सगुणाला कितपर्यंत सहन करावं लागलं. त्यानंतरला जानकी म्हणत असते की डॉक्टर ती रिकवर तर होईल ना. डॉक्टर म्हणतात, अजिबात काळजी करू नका, पण आता सर्जरी करावी लागेल. गुलाब म्हणतो, पण सर्जरी करायला किती पैसे लागतील. तेव्हा इथे आता गुलाब सगुणाला म्हणत असतो, सगुणा माहिती आहे का तुला, अगं दादा वहिनीने ओवीच्या शाळेसाठी जे काही पैसे बाजूला काढले होते ते पैसे तुझ्या ट्रीटमेंटसाठी भरलेले आहेत आतापर्यंत. तू त्यांना इतका त्रास दिलास, पण त्यांनी तुझा त्रास बघितला नाही, त्यांनी तुझी मदतच केली. त्यानंतरला इथे जानकी म्हणते की आम्ही आहोत, काळजी करू नका. जानकी म्हणते, ऋषिकेश आपल्याकडे जे काही थोडे पैसे होते ओवीच्या शाळेची फी भरायचे, ते पैसे आपण खर्च केले, पण आता आपण काय करायचं ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय करायचं म्हणजे, तू आहेस ना माझ्याबरोबर. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो मी नेहमी तुमच्याबरोबर आहे. तेव्हा इथे पण आता पैशांचं काय करायचं. ऋषिकेश म्हणतो की आता पुन्हा आपण मेहनत करायची, जसं कुस्तीच्या वेळी केलं होतं. मनगटामध्ये तेवढं बळ तर आहे ना, परिस्थितीशी 2 हात करू आणि शेवटीला विजय हा आपलाच होईल. जिंकणार तर आपणच, फक्त तुझी साथ माझ्याबरोबर हवी आहे.
तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश, अजिबात काळजी करू नका, मी नेहमी तुमच्याबरोबर आहे, कधीही तुमची साथ सोडणार नाही, तुमच्या बरोबरीने कष्ट करेन, असं आता इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते. आणि दोघे एकमेकांचा हात पकडतात आणि पुन्हा जिद्दीने कष्ट करण्यासाठी, काम करण्यासाठी तयार होतात.